नाही ना छकडीचा एक माणसाचे फोटो मला आणि अक्षय भांगरला एकाच वेळेस आले होते. गाड्याचा मी 9वीतून शिक्षण सोडलं गाड्या पाहिजे. नवी पिढीला माहित नाही पण 34 बैल त्या काळात आणि एका घाटात 9-9 वर्ष चरवली असेल किंवा साकोरी म्हणजे टॉपच्या पडांग म्हणजे गाडा म्हणजे काय. गणेश भगवान दादा इलेक्शनला विरुद्ध उभे होते का आपला प्रपंच 80% आणि 20% गाडा बैल केले पाहिजे. पण अलीकडे काय आले पोर 80% बैल गाडा करतात आणि 20% प्रपंच बैल म्हणजे मुळे ना खादट वेगळी होती आणि आताची सगळे हायब्रिड खादट आहे. पंढरपूरची 2 वासरं यांनी एक जाणं वासरू घेतलं होतं 900 रुपयाला, आम्ही घेतलं तर 5000 रुपयाला आणि लक्ष्मणराव बाईचे 1800 रुपयाला. किती वासरं पळाली, पार शाळेची तार तोडून गेली. संपलं म्हणलं सगळं. कमीत कमी 3 दिवस मला झोप नव्हती. कमीत कमी 3 दिवस. नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील साकोरे गावामध्ये. आरुष सिटकॉन बैलगाडा संघटना बजरंग दल आंबेगाव आज यांच्या दावणीवर आलेलो आहे. तर यांच्या दावणीचा हुकमी एक्का हिंदकेसरी चिम्या आणि घाटामध्ये घाटाचा राजा आणि फायनली मारलेलं आहे. आणि आपण बघितलेलं आहे प्रत्येक घाटामध्ये, कारण ज्या घाटामध्ये जाईन त्यावेळेस आलोनसर मंडळी म्हणायची चिम्या आता झुपायला आलेला आहे आंबेगावातला. तर बारी बघण्यासाठी खूप घाटात गर्दी व्हायची. आज चिम्याला भेटण्यासाठी आमचे बंधू प्रकाश मोहिते बापूजीवा बैलगाडा संघटना आज ते म्हणले जायचे गोट्यावरती आणि आज चिम्याला भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर काय झालं होतं नक्की चिम्याला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. गंध फुलांचे मनात या सजले. पाहुणा नमस्कार. नमस्ते. परिचय द्या पाहिला तुमचा. मी गणेश सदाशिव गाडे, बजरंग दल आंबेगाव तालुका अध्यक्ष. बारी कोणाच्या नावाने असते आपली काय? बरे आमचे अनिल शेठ खंडू गाडे सरपंच साकोरे आणि गणेश सदाशिव गाडे बजरंग दल अध्यक्ष आंबेगाव असे असते. किती वर्षाची ही परंपरा आपली काय? ही आमची पहिली माझी बारी 10-15 वर्षापूर्वी वेगळी होती आणि यांची 10 वर्ष वेगळी होती. पण आमचं इलेक्शनमध्ये आम्ही एकत्र इलेक्शन झालं. त्यानंतर बंदीच्या आधी आमचं ठरलं एकत्र गाडा चालू करायचं. बंदी होती त्यावेळेस आम्ही दोघांनी एकत्र गाडा चालू चुलता पुतण्याचं आपलं चालू करायचं ठरलं.
कशी होती बैल, कशी होती पहिली पण? खाली त्यावेळेस संघ बजरंग दल म्हणून आम्ही सेपरेट वारी होती, ती मोठाली बैल होती आणि हे इकडं वासरं वगैरे यांची ते असं नियोजन असायचं. त्याच्यानंतर मध्ये बंदी आल्यानंतर बजरंग दलाची बंद झाली बैलगाड्याचं नियोजन आणि यांनी बंद केलं. मग यांचा मुलगा योगेश गाडे आणि आम्ही आपलं एकत्र बसल्यावर ठरलं का आपण वर 4-5 खाली 4-5 असं बैलगाडा चालू करू. मग इकडे पहिली 2-3 वासरं होती, खाली 2-3 वासरं होती, अशा 2 घरांमध्ये ती 2-3 अशी 5-6 बैल होती. कोणती कोणती बैल असतात आता धावणीला? आता चिम्या बंदीच्या काळात पहिला घेतला, सगळ्यात पहिला म्हणजे दोघांनी बैलगाड्याची सुरुवात केल्या पहिला चिम्या घेतला. त्याच्या आधी त्यांनी माऊली म्हणून एक वासरू पंढरपूरहून आणलं होतं आणि एक आमच्या गाईला, घरच्या गाईला एक शंभू म्हणून वासरू आलं होतं. अशा 3 बैलांमध्ये आम्ही गाडा चालू केला सुरुवातीचं. कसं काय नियोजन असतंय गोट्यावर आता? नियोजन सगळं पोरच करतात, फक्त आम्हाला संध्याकाळच्या बाहेर सांगतात आता इथं नियोजन आहे, बैल जुळवल्यात. बैल शोधायलाच होतं, तकलीफ होती कधी कधी बैल अपडाऊन झाल्यानंतर. पोरं जुळवतात सगळं. जवळपास मळ्यातलीच फक्त गाडी आडनावाची 80-90 पोरं आमच्या बारीत असतात, आमचीच. कोणत्या बैलांनी सगळ्यात जास्त नाव केलं? तसं चिम्यानेच केलं, बरंच बैल येऊन गेली पण चिम्या एवढं नाही झालं नाव कुठंच. कुठं झाली ती चिम्याची खरेदी काय? चिम्या आहे ना, छकडीचा एक माणसाचे फोटो मला आणि अक्षय भांगरला एकाच वेळेस आले होते तिथं पळताना वगैरे. बारीक वासरू होते एकदम आदत. आम्ही याला म्हटलं आपल्याला वासरू घ्यायचं घरी 40-50 हजारला भेटेल तुम्हाला, पाहू आल्यावर जुपून वगैरे. पण ते आम्ही आणायच्या आधी अक्षय भांगरने आणलं, 50 हजारला जुपून होता एक गाठ. आम्ही पाहायला गेलो तो अक्षयने झुपताना, तो थोडा एडसरच होता. तर एकटाच गाडा घेऊन गेला आणि एका उसात जाऊन लपून बसला 2-3 तास. मग नंतर आम्ही म्हटलं चालू त्यांनी घातलं नाही का आपल्याला काय करायचं. नंतर 2-3 दिवसांनी फोन आला, तुम्हाला लागत असेल तर पाहायला या. मग आम्ही चुलत्याला सांगितलं दादा चला आपण जाऊ म्हटलं सगळे. मग आम्ही 4 जण, योगेश, राहुल, आम्ही एकाच गाडीत सगळे 4-5 जण गेलो. तो दीपक कापडीच्या घरी बांधलेला होता, जवळ येऊन देत नव्हता कोणालाच, मालकाला नाही कोणालाच नाही. मग बांगर म्हटलं तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा, मला आपले माझे 51 भाडं इतर खर्च असं 61,000 रुपये द्या आणि तुम्ही तुमचं घेऊन जा बंदीत. मग आम्ही निर्णय घेतला आणि लगेच त्याच दिवशी घेऊन आलो आम्ही सोडून. किती रुपयाची खरेदी होती आपली ती? 61,000 61,000ची. 61,000 घेतला तेव्हा किती दाती कसा होता काय? आदत होता दुसरा झाला. हा म्हणजे दात लावला होता पण बारीक होता लई. दात लावला होता. कुठल्या घाटात पहिली बारी झोपली तुम्ही मग? तर त्याने देवगावच्या घाटाला रेसल घेतली आणि त्याने आम्हाला विकला. आम्ही 9 लाख उंबऱ्याला त्याच्याच दावणीवरून बैल नाही, आपल्या दावणीवरून 9 लाख उंबऱ्याला त्याच्या बारीसाठी गेला. 9 लाख उंबऱ्यात तेव्हा बंदीत यात्रा व्हायची. त्या यात्रेला त्याचा एक बैल होता पाट्या शिंगाचा, काय नाव माहिती का त्याचं? वाघ्या. त्यांचा लय जीव होता बांगर कंपनीचा. आणि हे जुकाट केलं त्यांनी, याने त्याला अर्ध्यातून नेला वडीत आणि तो त्यावेळेस चांगला ट्रेंडिंगला बैल होता. बारी पडली होती तिथं 2-3 पॉईंटनी बारी पडली होती, पण हा त्याला सरस झाला. बाऱ्या जवळजवळ आमच्या कडकडनाची बाऱ्या झाल्याच नाही. आमची बारी खरी झाली नंतर 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 आमच्या गावामध्ये परत विनोद मोडवीने आम्ही एक बंदीत यात्रा भरवली, एक साधी यात्रा 50-60 गाड्यांची. त्यात एक पण बारी पाहिलंच नाही झाली. काय आम्ही याची रेसल आहे ना, पोरं जमली की 8 दिवसांनी या घाटावर जा त्या घाटावर अशी रेसल करायची. तर लांडेवाडीच्या घाटात आम्ही रेसलला नेलं तर तिथं भावकी सरकारचा पण एक बैल रेसलला आला होता पिंट्या म्हणून. आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आलं चायला एकत्र टाकलं तर काय घडल. मग असं बाबू गाडी म्हणून मा बारका भाऊ त्याने योगेशने नियोजन केलं. त्या आविष्कार गाडगेचा पिंट्या त्यांना म्हणले या घेऊन. इथं पोरांना आम्ही सांगितलंच नाही काय झुपायचे. आणि साकुऱ्या 30-35 गाडा पळाला. घाट नेहमीप्रमाणे आमची परंपरा आहे कडक लावायची, बंदीतही कडकच लावला होता. आमच्या सरपंचाला कडक घाटला आवडतो, त्याने त्यावेळेस कडक लावला होता. बाऱ्या होत नव्हत्या, पिंट्यांची मी झुपला आणि 11:70 बारी झाली मला वाटतं, डायरेक्ट 11:70. आणि त्या दिवशी आमची पहिली बारी चालू झाली चिम्याची, तिथं सुरुवात झाली बैलगाडी. त्याच्यानंतर 3 वर्ष बाहेरच नाही पडले कुठंच नाही. त्याच्यानंतर आहे ना, नानोली आणि शिवाजीराव आढळरावांनी ना इथं लांडेवाडी भरवली पहिली यात्रा बंदीतून. तर आंबेगाव तालुक्यातून आमचाच गाडा नानोलीला गेला होता आणि आमची सगळी लोक इथं होती. आम्ही नानोलीला जाऊन बारी केली. ते बात होते बैल, पिंट्या, चिम्या, हा माऊली आणि तो गायचा गोराबाई. घरचीच 3 बैल घेऊन आम्ही नानोलीत उतरलो होतो. सगळ्यात जास्त जुकाट कोणत्या बैलांबरोबर झालं काय? तसं सगळ्यात जास्त पिंट्याबरोबरच चांगलं झालं. आणि मोहिते यांचा
ह्या पिंट्याची सावड ज्यावेळेस पिंट्या कमी व्हायला लागला किंवा हे दोन्ही बैल अशी हे व्हायला लागलं तेव्हा मग हे मोहिते कंपनी त्याचं जो कट झालं बरं. यांचा रायफल आणि चिमा जवळपास प्रत्येक घाटात तुमच्याही परिसरात आणि आमच्याही परिसरात 5 पॉईंटनी बारी आत राहायची. कोणत्या कोणत्या बैलाबरोबर पळाला म्हणजे आतापर्यंत? मोहित बघायला यांचा एक होता ना, चिम्या पहिला पिंट्याबरोबर पळाला, नंतर मोहिते कंपनीच्या रायफल बरोबर पळाला, नंतर वजीर बादाली कंपनीचा वजीर आहे. आवटी सरपंचाच्या लक्की संघ पाहायला 4 घाटाचा राजाच हा लक्की संघ झालं, वापगाव झालं, कळम झालं, घाटाचा राजा तिन्ही ठिकाणी. त्याच्यानंतर एक वजीर आहे इथला पोरांचा त्या शिवल्यांचा वजीर त्याच्याबरोबर पळाला. अनेक बैल बदलली. साईनाथ बारणेंच्या एका बैलाबरोबर पळाला. भैरव एक आत्ताचा शेटचा भैरव परत चालून आला. हा रायफल बंद झाल्या बैल त्यांच्या बाऱ्या पडल्याच नाहीत जेव्हा झोपले तेव्हा. लई बैल झाली तशी राहिली. त्यांची आमची एकत्र आली का सावड का बारी व्हायचीच भैरवची त्याची झाली मागून पडत नाही. शिनोळीत घाटाचा राजा कोण शिनोली सलग 2 वर्ष गाठाचा राजा होता आणि 3 वर्ष याने एकट्यानेच काढली. एकट्याने गाडी 3ऱ्या वर्षाला बैल शेठचा नव्हता. 3ऱ्या वर्षात शेठचा नव्हता. 3ऱ्या वर्षी आपण कोणाचा बैल आणला? गिरवलीवाल्यांचा तो जपान जपान नाही जुगार. जुगारने 3रं वर्ष काढ. तिसऱ्या वर्ष काय झालं चिम्या आता पायाला लागलेलं दिसलं, काय झालं? हे असं झालं चिम्या मागच्याही वर्षी चिम्या ज्यावेळेस चापला त्यावेळेस आम्ही लिमगावला नेला होता 2 वर्षापूर्वी. तेव्हा पण एक घटना घडली. चिम्या आवाजाच्या वेळेस कांड फिरलं आणि एका पोराला आमचं चुलत भाऊ त्याला लागलं होतं. तो जवळपास कोमा अवस्थेत होता. नंतर आम्ही मागच्या वर्षी नेलाच नाही. ह्या वर्षी ठरलं होतं नाही न्यायचा आणि याने अचानक कांड नाही भेटलं म्हणून चला म्हटले नेऊ. वर बैल गेला आणि खाली आला. खाली येताना वडाताडमध्ये दोन्ही बैल एकमेकांच्या अंगावर पडले. चाट्यात गुंतून पडली. म्हणजे त्याचा लिमगाव झाल्यानंतर त्याला आम्ही चापला आणि आता परत लिमगाव केल्यानंतर त्याचा पाय मोडला. अशी परिस्थिती आली. गावाला सुरुवात झाली याची. नवरी सरपंचांचा तो काय नाव होतं माझ्या राणा बैलावाल्यांचा एक बैल होता नाही राणाच्या आधी त्याच्यावर सुरुवात झाली माझी आणि आता तिथेच परत तिथं शेवट झाला. म्हणजे पायाचं त्याचं असं ही घटना नाही. राणाच्या आधी त्यांच्याकडे टॉपचा बैल होता सचिन नवले सरपंच. सचिन पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पाहिला तुमचा? माझं नाव योगेश अनिल गाडे. कधी बसणं आहे नाद बैलगाड्याचा? तसा आमचा नाद आमच्या आजोबांपासून आहे. हां आजोबांचा नाद होता, वडिलांचा होता. पण ते कसं म्हणतात थोडंसं का आधुनिक पद्धतीने थोडंसं आम्ही थोडा बदल करीत गेलो. पूर्वी आमच्या आजोबांच्या गाड्याबरोबर आम्ही पायी जायचं. वडजला, दामनखेड, गिरवली इथली म्हणजे पहिली पूर्वीची गाडा पायी जायचं. भाड्याला पैसे नाही लोकांकडे, गरीब परिस्थिती, सगळेजण पायी आम्ही पण लहानपणापासून मला नाद आहे गाड्याचा. मी 9वीतून शिक्षण सोडलं गाड्या पायी. म्हणजे सांगायचं मला पूर्वी म्हणजे आमच्या आजोबांपासून नाद आहे आमच्या पिढीच्यात. आणि आता वडिलांचा आहे. आणि आता आम्ही आमचे बंधू राहुल शेठ गाडी मकाचा व्यापार करतात आणि मी शेतीवर असतो. आणि गणेश भाऊ गाडी आमचे चुलत भाऊ. म्हणजे आमचं जरी चुलत असतील पण आम्ही सख्यांसारखंच अजून पण आहे. आणि गाड्यात कसं होतं, गाड्यात जर विचार असेल तरच गाडा पळतो, अविचाराने गाडा पळत नाही. आणि नुसता पैसा असून पण गाडा पळत नाही. गाड्याला सगळ्यांचं एक विचार लागतो, हे महत्त्वाचं असतं गाड्यात. आणि तसा जर खरा नाद जर लागायचा म्हटला तर जास्त आमचे माळुंगे पडवळगावचे हिंद केसरी बैलगाडा मालक दत्तात्रय शेडबबनराव गाडे आवटे यांच्या बैलगाड्या माग आम्ही शाळेतून तिथून माळुंगा जाण्याच्या ऐवजी त्यांच्याच गाड्याबरोबर जायचं. आणि त्यांच्यामुळे जास्त नाद लागला आम्हाला. आमचे काका आवटे सरपंच आता काय आले ते जुने त्यांच्या ज्या बाऱ्या वगैरे ते आता पाहायला नाही मिळत. नाही तर खरा हिंद केसरी जर गाडा मालक जर म्हटलं तर आज आवटे सरपंचासारखा गाडा मालक होणे नाही. नवी पिढीला माहीत नाही पण 34 बैल त्या काळात आणि एका घाटात 9 वर्ष चरवली असेल किंवा साकोरी म्हणजे टॉपच्या फडात 9 वर्ष सलग त्या माणसाने गाडा पळवला. आणि पूर्ण शेतीवर आहे आजही ते कुटुंब. म्हणजे असं त्यांच्यामुळे ते आमचे बाबांचे बाचे आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला जास्त नाद लागला. असं किती बैल झाली सगळी दावणीला आता? आमच्या दावणीला कमीत कमी माझ्या मते माझ्या याच्यात म्हणजे वडिलांच्या आमच्या माझ्या 70-80 तरी बैल बदलली असते आम्ही. कमीत कमी 70-80 कमीत कमी. 70-80? हां 70-80 कमीत कमी. हा 100+ असतील पण 70-80. त्याच्यातले किती? त्यातला हिंद केसरीचे मात झाला. पहिला माऊली आणला मी पंढरपूरवरून 12,000ला पलीकडचा बैल. आणि माऊलीला बैल लावता मग गणेश भाऊची ना आमची दादा आणि गणेश भाऊ
म्हणजे सांगायचं गाड्याचं एक तुम्हाला सांगतो, म्हणजे गाडा म्हणजे काय. गणेश भाऊ आणि दादा इलेक्शनला विरुद्ध उभे होते, विरुद्ध. दादा एक मतांनी पडले, बरोबर. दादा एक मतांनी पडले. गणेश भाऊ तर नवीन आले होते आणि दादा इथं आमचे पूर्वीपासून समाजकार्यात अग्रेसर आहेतच. पहिले होते 15 वर्ष तंटामुक्ती अध्यक्ष होते, आता सरपंच आहे विद्यमान साकोऱ्याचे. आणि गणेश भाऊशी आमची ओळख झाली का भाऊ आपलं एक ठरलं बा गाडा पाळवायचा, बा एक चांगला गाडा. गणेश भाऊ थोडेसे मास्टर माइंड आणि थोडं समाजात बाहेर जास्त फिरतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे थोडं बैल कोणता झोपायचा काय करायचं हे सगळं त्यांच्याकडे नियोजन असतं गणेश भाऊ. त्यांनी मला संध्याकाळचा फोन करा, आमच्या दोघांचं संभाषण होतं. मग त्यात आमचा अशोक असन, गौरव, तेजस, राहुल शेठ असेल, प्रज्वल आमचा एक म्हणजे प्रज्वल एक आहे त्याच्यामध्ये, प्रथमेश, करण बिरण ही सगळी मुलं आहेत ना, हे नियोजन करू लागतात का बावड्या हा बैल आहे. मग आता प्रज्वलनी पप्पू शेठचा बैल सुचवला, त्याच्यावर 10 गाठ लिहून गेली. म्हणजे अशी सगळी मुलं आणि सगळ्यांच्या विचाराने गाडा पडतो. गाडा म्हणजे हा काय एवढा सोपा नाही. मी सांगतो तुमच्याकडे माझ्याकडे मग 1 कोटी आहे, मी 1 कोटी घेऊन घेऊ तर गाडा पळूच शकत नाही. 1000चा बैल घेऊन पळू शकतो, पण 1 कोटीचा बैल घेऊन गाडाच पळत नाही. हा लय मोठा एक अनुभव आहे माझा. मी काय लय मोठा नाही, पण माझा एक अनुभव आहे. कसं आहे बैलगाडा क्षेत्र, कसं वाटते काय? बैलगाडा क्षेत्र खूप चांगले, खूप चांगलं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये मला एक तरुण पिढीला एक सांगायचं का आपला प्रपंच 80% आणि 20% गाडा बैल केलं पाहिजे. पण अलीकडे काय आले पोरं 80% बैलगाडा करतात आणि 20% प्रपंचाकडे लक्ष देतात. हे नाही केलं पाहिजे. पोरांनी आपलं सगळं सेटल करून, तर आता मी माझी जर बारी समजा असेल, चिमाची बारी जर असेल, महत्त्वाची बारी माझी चिमाची असते समजा, मला जर माझं जर माल काढायचा असेल तर मी गणेश भाऊ सांगतो, भाऊ मी आज येणार नाही, भाऊ तुम्ही नियोजन करा. म्हणजे माझं काय म्हणणं आहे का आपल्याला गाडा बैल महत्त्वाचा आहेच, पण आपल्या शेती आणि आपलं जे 2 रुपये जे इन्कम आहे ते पण पाहिलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे तरुण पिढीला सांगणं. चिमेचा अविस्मरणीय क्षण कोणत्या घाटातला? चिम्याचा अविस्मरणीय क्षण सांगायचा म्हटला तर निगुटवाडी सारखा क्षण होणे नाही. खालून तळापासून तर निशाणापर्यंत पूर्ण गाठ भरलेला आणि गाठाचा राजाबारी असं नाद. पण म्हणजे आता आम्ही समजा आता गणेश भाऊने आम्ही जरी वेगळी बारी केली, त्यांनी केली किंवा मी केली, सांगतो म्हणजे तरी असा क्षण येऊच शकत नाही. माझ्या आठवणीतला आनंदाचा क्षण तो, आणि माझ्या आयुष्यातला माझ्या मी आज बोलू शकत नाही, लिमगावच्या घाटातला माझा कमीत कमी 20 मिनिटं मी त्या बांधणीवर बसतो. मला सुचत नव्हतं काही. बैल मोड पायी पाहिला मी बैलाचा, संपलं म्हणलं सगळं. कमीत कमी 3 दिवस मला झोप नव्हती, कमीत कमी 3 दिवस. तो क्षण झाल्यावर म्हटलं गाडाच नाही पळवायचा आपल्याला, नको म्हणलं. एवढ्या चांगल्या वस्तू आपल्या देवाने आपल्याला हे केलं, पण शेवटी काय नशिबा पुढं नाही काही, नाही का. चांगल्या रस्त्याला गतिरोधक ठरलेले नाही का, चांगल्या माणसाला आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे आहेतच, ते मान्यच केले आपण, बाकी काही विषय नाही. आता आहे ते मान्यच केले. आता शेवटी आम्हाला तो आज नाही पळाला तरी चालेल, आपण त्याचे एक आपले काही समजा आजोबा किंवा वडील वगैरे म्हातारे आले, आपण काय त्यांना सोडून देतो का? तसे आपण त्या सेवा शेवटपर्यंत करणार. निसा उभा दिसा तरी बाद झाला, आपला गाडा पळू अगर ना पळू, पण त्यांनी आपलं नाव जिल्ह्यात केले, त्याचा आपल्या अभिमानी, तो असा बसा तरी चालेल, काही विषय नाही. आता कमीत कमी 70 ते 80 रुपये आपण खर्च केला आणि अजूनही किती लाख रुपये खर्च होऊ द्या, पण आपण हटणार नाही. फार काही होऊ द्या, पण त्याला आपण नीट करून उभा करणार. पळायची आपल्याला अजिबात अपेक्षा नाही, कारण की आता आपण खरेदी दुसरे, आता आपण चिमा आणि माऊली हा गाड्याचा विषय संपवलेला आहे, यांना आपण आराम देणार. जसं कसं बुवा आजी आजोबा दमदेव वडिलांच्या कारभार येतो आणि वडिलांच्या पोरांच्या, मग तसं आपण आता नवीन तयार करणार आहे आता इथून पुढं. आता आहेत आमच्याकडे वाईट गोल्डे भाऊंकडे एक दुसरा एक गोरा आहे चांगला आदत, तो पण कांड्याव म्हणजे कांड आहे, मार्शदे आहे आमच्याकडं. पण अजून आता लिंक बसवणार आम्ही काय थांबणार नाही. सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिला. अनिल खंडू गाडे, मी साकोरे गावचे सरपंच. आता वय किती आपलं? माझं वय आता 58. 58. कसा असायचा जुना बैलगाडा, कसा असायचा तुमचा?
जुना बैलगाडा म्हणजे असा होता का पायी पायी जायचं. गाडी हा विषय नव्हता. पायी पायी जायचं. पायी पायी जाऊन आम्ही आमचं एक ना तर आमची गाडी जुना आमचा पाडकेदार, आम्ही त्यांची 2 बैल आमची 2 बैल इथून पायी पायी यायची तिथे गाड्या पळवायचा. त्यांचा एक भाऊ होता दगडू गाडी म्हणून. आमचा मेन म्हणजे नादी माणूस लय. आता कसा बावड्याला एवढा आमचा नाद आहे तसं त्याला माणूस होता. त्या माणसाला पहाटे 4 वाजल्यापासून यात्रा जायचं, बैल घेऊन जाणारच. तेव्हापासून आमचा नाद म्हणजे आमच्या वडिलांपासून तर माझी पण आता 60 वर्ष वय आले. माझं आहे आता पोरांना पण. आमच्याकडे लय बैल होऊन गेली अशी. पण वासरं इथून मग आलं मोठं बैल घ्यायला आम्ही पहिली जास्त किमतीचा बैल एवढाच घेतला. गणेशने आम्ही लायचं आम्ही वासरच घ्यायची 10, 15, 20, 25 हजाराचा पुढं कधी बैल घेतला नाही. आणि लय भारी किमतीची बैल घेऊन गाड्याला पळवली नाही. कोण करतं बैलांची पारख? हां बैलांची पारख कोण करतं? पोरकं पारगात असे आम्हाला आहेच ना. आणि आता आम्ही असले ना कोणी पण जोडीदार आपल्याला कळतेच ना. बैलाचं वजन पारं करायला ठरतं. शेपूट आखूड पाहिजे, पुढलं पाय आखूड पाहिजे, लांबलचक पाहिजे, जरा अशी तरतरी पाहिजे असं मी पारुक आपल्याला आहेच ना थोडीफार त्याच्यात. जुनी बैल आत्ताची बैल काय फरक वाटते तुम्हाला याच्यात? जुनी बैल म्हणजे मुळे ना खादट वेगळी होती आणि आत्ताची सगळी हायब्रिड खादट आहे. पहिले काय होतं वायरंडा गावाचं पिटन ती आलं. हो आम्ही किती साला सर यांना ते काहीतरी मोठे 90 चाली नाही. नाही मा लग्न झालं रे मा. म्हणजे मला तो 87-88 आमचा गाडा पळत होता. पंढरपूरची 2 वासरं यांनी एक जाणं वासरू घेतलं होतं 900 रुपयाला. आम्ही घेतलं तर 5000 रुपयाला. आणि लक्ष्मण लावायचे 1800 रुपयाला. अशी 4 बैल. आणि आम्ही नवीनच असं बसलो होतो आंब्याखाली. उन्हाळा असायचा काही तर कामं नसायची म्हणून आम्ही इथं आंब्याखाली म्हणले वारुळवाड्याची यात्रा जायचं यात्रेला. म्हणले चला. मग इथून बैल सोडी पायी पायी घेऊन वारुळवाडीला नारंगावच्या. तर नारंगावला गेल्या होती बैल इवळडी हो अशी. याला काय करता याच्यापेक्षा अशीच सगळी लोक बघत राहिले. आमचे त्यावेळेला विठ्ठल लक्ष्मण लोटे, खंडो वायरमेन, बाजीराव मारुती मोडू यांचं मोठानं गाडीवालं. तर आम्ही काय किरकोळ असायचो. आणि त्या घाटात आम्ही बैल नेली आणि बारी झोपली. अहो तिथं आखा घाट नाचत होता. स्टेजवरील लोक नाचत होती. इतकी ती वासरं पळाली पार शाळेची तार तोडून गेली. आणि तेव्हापासून आम्हाला नात होतात. पण एवढे पाहिले का असे कधी वासरं पाहिलीच नाहीत. आणि शेवट मग 2 वर्ष ते वासरं 1 नंबरला पळाली आमची. त्यावेळेला बाळासाहेब ठाकाजी, दत्तू मोरडे, मग ते वासरं आमची मोठ्या बाहेरने न्यायला लागली. आम्ही चिखलीचा घाट त्यावेळेला एक होता आहे ना जाणं आपण ते वासरू दिले होते त्यांना बाळासाहेब ठाकाजी तोरात मोठ्या गाड्यावर. त्यावेळेला बाळासाहेब गिसे, दत्तू मोरडे ही म्हणजे मोठ्या गाड्यावाले त्यावेळेला. नवीन जनरेशन याच्यामध्ये आलेले बैल खरेदी करतात वगैरे नाही का? तिथं आमच्या डोक्यात बसत नाही. भर किमतीची बैल घ्यायची नाही, गाडा पाळणार नाही. वासरं घेऊन तयार करा. काय सांग चिम्याबद्दल? चिमण्याने आता आमच्या आयुष्यात आहे ना एवढं नाव केले का आम्हाला त्याचा आता मी लय अभिमान आहे मोठा. आमचं नाव गणेशचं आमचं नाव दोघांचं जे केलं असेल ना त्यांनीच केले. चिमा असन माऊली असन यांनी जवळ आमचं 5 वर्ष झाले बारीक कुठं पडून गेली नाही. 5 वर्ष. आणि अजूनही तो आता कांडव भेटला तर 1 नंबर चालत होता. हा आता परत 1 नंबरला आला होता कांडव घेऊन. मागं जरा 2-3 पॉईंटनी मागं पडत होता म्हणून आम्ही म्हटलं पुढं घेऊ बघू. पुढं पण आता 1 नंबर झाला होता ना. ते काय त्याचं नशिबात म्हणायचं झालं. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिला. माझं नाव प्रकाश मोहिते, गोनवडी, तालुका खेड. काय चिम्याबरोबर आपला कोणता बैल पळायचा जास्त? चिम्याबरोबर आमची पहिली सावड पेटला झाली 20ला. आमचे संघटनेचे मास्टरमाइंड मोतीराम कानूरकर आणि यांचे प्रज्वल शेठ गाडे त्यांची ओळख आणि त्यांचा फोन झाल्यावरती त्यांनी काय आमच्याकडे व्हिडिओ वगैरे काय मागवलं नाही. आम्ही बैल घेऊन आलो. मला वाटतं काहीतरी दुपारी 12:30-1 वाजता आम्ही झोपली. 11:70 तिथं बारी झाली आमची. 20 होती. फायनलला आम्ही नाही थांबलो कारण की आमचा बैल पहिला झोपला होता आम्ही एकदा, त्यामुळे आम्ही फायनलला नाही थांबलो तिथं. त्याच्यानंतर मग आमच्या जवळजवळ 20-25 गाठ झाले रेग्युलर 1 नंबरमध्ये. वडच घाटाचा राजा असेल. हा घाटाचा राजा बरेच राहिले. आम्ही शक्यतो आम्ही फायनल खेळलो नाही कारण की आपलं समाधान फक्त नावाचं होतं. आपलं बैलांना आपल्याला त्रास द्यायचा नव्हता. आपल्याला इनामाची बक्षिसाची काही गरज नाही आहे. देवाने आपल्याला भरपूर काय दिलेलं आहे, यांनाही दिलेलं आहे.
आपण कधी टू व्हीलर भेटन ह्या आशेने गाडा पळवलाच नाही. आमचा वडोली पारशी गाडा असल्यामुळं आम्ही आपलं नाव आणि बैलांची एक रेसल राहावं म्हणून गाडा पळवत राहिलो. अपेक्षा ही कधीच ठेवलीच नाही. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण म्हणजे वडदच्या घाटात आमची वारी झाली. आता आम्हाला तर वाटलंच नव्हतं वडदला आमची वारी होईल. म्हणजे वडदचा घाट मी गेल्या 5 वर्षापूर्वीपासून बघतो. गर्दी तिथं भरपूर राहते. म्हणजे झोपले आम्ही आणि ज्या घाटात मला वाटायचं वारी होणार नाही त्याच घाटात आमची वारी आतून राहायची आणि व्हायची. आता आपल्या इकडलं हिंदकेसरी घाट म्हणजे कुरकोंडी. यांच्या गाडे पाटलांच्या घरात लग्न होतं आणि 2-3 जण आपले 4 जण आले होते बैल घेऊन. सोडणाराही दुसरा होता, झोपणीलाही दुसरा होता माणूस. म्हणजे मित्रच होते त्यांचे पण नवीनच होते ना. मला तिथं थोडीशी जास्ती भरली की आपली बारी आता होईल की नाही होईल. तो कारण आमचं काहीतरी 18 होतं. पण फळीफोडसाठी बारी झाली आमची आणि बारी चांगली आतून राहिली. मला वाटतं काहीतरी 40 झालती ना, 48 झालते. तेव्हापासून ते आमचे संबंध एकदम घरच्यासारखं. आम्ही यांना रात्रीचा फोन केला 12 वाजता पर आम्हाला बैल लागतोय उद्या, तरी हे खेड तालुक्यात बैल घेऊन यायचे. आम्ही इकडं आंबेगाव मध्ये बैल घेऊन आलेलो आहे आणि अजूनही माझी शेवटपर्यंत त्यांना साथ राहील. जोपर्यंत मी गाडा पळवतोय तोपर्यंत. बस आता बैल कांड्यावरती घेतला होता त्यांनी. बैल चांगला पळाला होता आणि आमचं बोलणं झालं योगेश शेटचं आमचं की आपण जोगटात थोडंसं नियोजन करू. चासला नारोडीला दुसऱ्या वर्षाला नियोजन होतं. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. लिमगावच्या घाटात त्यांच्या बैलाचं आपलं शिवळाटीत असल्यामुळे थोडंसं हे झालं. मला बैलाला भेटायला यायचं होतं मग 2-3 दिवसापूर्वीच. म्हणलं थोडंसं वेळ नसल्यामुळं मग आज आपण शेखर मोहिते यूट्यूब चॅनल आणि आपण गाववाले असल्यामुळं भाऊ असल्यामुळं आज आपण ह्या बैलाला भेटायला आलेलो आहे. तो बैल खंडोबाच्या कृपेने लवकर नीट होईल आणि आमचा बैल पुन्हा एकदा घाटात पळेल. कारण की यांना सोडल्यापासून आमची पण बारी झाली नाही स्वतः. म्हणजे मला एवढा विश्वास आहे की यांच्या आणि माझ्या नावावरती ज्यावेळेस बारी असेल त्यावेळेस मला मागं बघायच लागत नाही. आणि जर मी माझा बैल घाटात घेऊन गेलो तर मला इच्छा सुद्धा होत नाही घाटात जायची. पण काही कारण असतात. यांना लांब पडतं, आम्हाला लांब पडतं, थोडंसं होतं इकडं तिकडं. पण पुन्हा एकदा गाडी आणि मोहिते जुगलबंदी ही लवकर तुम्हाला घाटात दिसेल. गणेश शेट, बैलगाडा क्षेत्रातली होणारी ओळख, या ओळखीबद्दल काय सांगणार? हा, बैलगाड्यामुळे ओळख चांगली होती माणसाची. माझी पूर्वी बैलगाड्याच्या आधी फार मोठी ओळख असायची. मला मयूर वाबळे एकदा म्हटला, मयूर शेठ वाबळे खेड आपलं खडकीचे, गणेश तू या क्षेत्रात बैलगाड्यात कमी, तुझी बाकीच्या क्षेत्रात सगळीकडे ओळख आहे, तू बैलगाड्यात ये अजून ओळख वाढत. बैलगाड्यात पण पाहिलं ओळखीचा फार फायदा होतो. संबंध पण वाढतात तालुक्या वाईज किंवा अन्य गोष्टी वाढतात. चांगलं वागलं तर सावडी वाढतात, संबंध वाढत जातात, परत रिलेशन वाढतात. बैलगाड्यामुळे मोठी ओळख होती. इतर गोष्टीपेक्षा त्यात जास्त ओळख होती. कोण कोण भेटलं बैलगाडा क्षेत्रात आल्यानंतर ना तुम्हाला? कोण कोण जवळची व्यक्ती, कोण सगळ्यात जवळची भेटली? बैलगाडा क्षेत्रात आल्या जवळपास 100-200 मित्र चांगले मिळाले, एकदम घरगुती टाईप. म्हणजे अनेक यांच्या तालुक्यातले मिळाले, जुन्नर तालुक्यातले मिळाले. आता एकाचं नाव घेतलं तर ते उचित होणार नाही, इतके मित्र मिळाले. पुढं भावकी सरकार मिळाले, योगी साम्राज्यवाले मिळाले, निलेश नाना लोखंडे, मोहिते कंपनी, इकडं आपलं तर या पोरांचा ग्रुप का रे, आशिष कुदळे, शिवले कंपनी आणि आता 96 कंपनी आमच्या सगळ्यात जवळची आहे. आता आमच्या रोजच्या बसण्या उठण्यात मयूर टेमगिरी कंपनी. का आम्हाला एखादा बैल कमी पडला का 100% तिथं जाऊन 2 तास बसलं का कोणता ना कोणता एक बैल आम्ही त्यांचा सोडून आणतो. अशी सगळे ओळख. डी साम्राज्यवाले, गरुडा, म्हणजे त्यांना आत्ता म्हटलं ना गरुडा उद्या आम्हाला पाहिजे तर ते न विचार करता बैल पाठवून देते. अशी सगळी ओळखी चांगल्या झाल्या, संबंध वाढत गेले बैलगाड्यामुळे. पाहुणं परिचय द्या आम्हाला दावणीचा. काय नाव याचं? याचं नाव माऊली. कुठनं झाली ती खरेदी? काय हा पंढरपूरवरून मी 2019 साली 13,000ला आणलेलं आपण हे वासरू होतं बारीक. आता आरामावर येते का? आता आरामावर नाही, तो चालतो कांड्यावर. पण आता काय होतंय कधी कधी मध्ये मध्ये आजारी पडतो, त्याच्यामुळे त्याला आम्ही जास्त त्रास देत नाही. मग वासर विसर शिकवायला? वासर शिकवा 1 नंबर. म्हणजे कोणताही गोट्यात नवीन बैल आला का तो माऊलीच्या गळ्यात असतो.
म्हणजे कसं कुटुंबाचा एखादा मेन माणूस असतो तसा आमचा मेन बैल आहे. याच्यापासून आमची सुरुवात झालेली आहे गाड्याची. चिमाला म्हणजे 18 घाट त्यांनी शिकवलं पहिलं. 18 हा, आणि मग 19व्या घाटात चिमाची बारी झाली. पहिला सगळं, कारण की नवीन बैल आणल्यावर कोण कोणाला बैल देत नाही, ही पहिली गोष्ट असते. हा, ज्यावेळेस तुमचं गाड्याला लागतं त्यावेळेस तुम्हाला बैल दिले जातात. त्याच्यामुळे आपलं आता उद्या जरी आम्ही छकडीचे बैल आणल्यात तर अजून आम्हाला बैल नाही, पण माऊलीचा पण विचार होऊ शकतो. म्हणजे असं असतं, माऊली इथं या आसपासच्या परिसरामध्ये जे लोक नवीन बैल घेतात ना त्यांना माऊली आम्ही झोपायला असं. हा, 100%. आणि तो कांड्यावर पण इंद केसरी, काय विषय नाही त्याचा. ज्यावेळेस चिमाच्या बाऱ्या घाटाच्या राजाला किंवा 3ऱ्या वर्षाला त्यावेळेस माऊलीच कांड्यावर आहे आणि होताच. वय किती आता त्याचं? माऊली आता 6 वर्षाचा असेल. 6 वर्ष. याचं काय नाव? याचं नाव राजा आहे. राजा. हा पण आता छत्रपती संभाजीनगरवरून खरेदी केलाय. म्हणजे रात्री 2:30 वाजता बैल आलाय. आमचे मित्र नागेश शेठ दातखिळे आणि आमचे बंधू, छोटे बंधू अशोकराव गाडे पाटील यांच्या माइंडने ही बैल आणलीत. आम्ही कालला राजा आणि सोना ही 2 बैल आणलेली रात्री खरेदी केली. ही रात्री 2:30 वाजता बैल आल्यात तिथं. हा आमचा चिमा. याचे काय नाव सांगायची गरज नाही, याची ओळख पण सांगायची गरज नाही. ज्याचं आमच्या कुटुंबाचं नाव म्हणजे पुणे जिल्ह्यात ज्यांनी केलं तो आमचा लाडका चिमा सर्वांचा. कधीच नव्हता आजपर्यंत. म्हणजे आता कमीत कमी 2 फुटाचा खड्डा इथं या ठिकाणी झाला असता, पण आता शेवटी काय म्हणतात ना, पायाच्या दुखण्यामुळे तो आता शांत आहे. औषधोपचार आपलं डॉक्टर वगैरे चालू आहे. तर लवकरच तुमच्या सर्वांच्या गाडाप्रेमींच्या आशीर्वादाने, शेखर भाऊच्या आशीर्वादाने, पुण्याने काहीतरी सीमा लवकर बरावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आज तुम्ही या ठिकाणी एवढा आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आमच्या गोठ्याला भेट देण्यासाठी आला. आपलं सुद्धा मी आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं अगदी मनापासून आभार मानतो. डॉक्टर काय म्हणले आता? डॉक्टर आता ट्रीटमेंट चालू आहे त्याची. आता पहिल्या दिवशी आल्या एक ऑपरेशन झालं 17 टाक्यांचं. त्या दिवशी रात्रीचं ऑपरेशन झाल्यानंतर 1 रात्र आणि 1 दिवस बैल पूर्ण उभा होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बैलाचा परत पाय निघाला. मग परत 7 टाके पडले. म्हणजे 17 आणि 7 म्हणजे कमीत कमी 22-24 टाके त्याला आहेत. मग दुसऱ्या दिवशी परत आम्ही ऑपरेशन केलं. आता याला ट्रीटमेंट डेरंगे डॉक्टरांची. डेरंगे, हा, डेरंगे साहेब, हाके, आमच्या अतिशय जवळचे मित्र हाके आणि बांगर, हे 3 डॉक्टरांची या ठिकाणी विजिट असते. लास्ट टाइम पण एक मरणाच्या दारातून त्यांनी त्याला मागच्या वेळेस. हो. आणि त्याचा आता देखभाल जी चालू आहे ती आपल्या एखाद्या माणसाच्या प्रमाणे चालू आहे. त्याचं खुराक असेल किंवा त्याचा औषधोपचार असेल तो आपला रेग्युलर माणसासारखं त्याचं टाइम टू टाइम चालू आहे सर्व. याचं नाव सोना आहे. हा पण आम्ही MP वरून बोलल्या. हा राजा आणि सोना या 2 खरेदी आमच्या रात्री आलेले आहे. 2-2:30 वाजता गाडी उतरलेली ही 2 बैलांची. हे आमच्या आत्यांच्या मुलगा ज्ञानेश्वर गोडेकर यांच्याकडून आम्ही 50,000 वासरू घेतलेले. हे पण आता कांड्यावर चांगलं काम करते. म्हणजे आता आम्ही त्याच्याकडे भविष्य पाहतोय आमचं आता सध्या. आता आमच्या माऊलीवर चांडवलीमध्ये त्याने पहिल्यांदा टाकलं होतं तर माऊलीबरोबर 1 नंबर गेलं ते. आता पुढचं भविष्य अजून नाही का. आता हे तयार करायचं काम चालू आहे.